शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील. कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, कशामुळे वाढणार आणि कांद्याचे भाव कमी झाले ते कशामुळे झाले, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं सांगा. करू शकता. केंद्र सरकारने कांदा उत्पादकांची जाणीवपूर्वक कोंडी केली, कांदा उत्पादकांना संकटात लोटले. केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क रद्द करण्यात विलंब केला, त्यामुळे सध्या केंद्राच्या या निर्णयानंतरही कांद्याचे दर गडगडले आहेत. त्याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली सरकारवर केली आहे. तसेच केंद्राला आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करताना सरकारने जाणीवपूर्वक निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय उशिरा घेतला, त्याने त्यांना शेतकऱ्यांचे नुकसान करायचे होते. आता संशय आता येत असल्याची दावाही शेट्टी यांनी यावेळी केला आहे. सध्या कांद्याचा जो दर मिळत आहे त्यात उत्पादन खर्च देखील वसूल होत नाही, त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या अडचणीच्या काळात कोणीही त्यांच्या मदतीला नाही. राज्य आणि केंद्राच्या भाजपच्या सरकारने त्याकडे पूर्णतः पाठ फिरवली आहे. कांदे दर पडल्यावर त्यात सुधारणा करणे ही केंद्र शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी केंद्र सरकारने वेळेचं पाऊले उचलणे अपेक्षित होते, मात्र तसे झालेले नाही, अशी टीका माजी खासदार शेट्टी यांनी केली आहे. केंद्रातील सरकारने कांदा निर्यातीचे शुल्क फार आधीच मागे घेणे अपेक्षित होते. तसे झाले असते तर निर्यातीला प्रोत्साहन मिळाले असते. कांद्याचे दर 2,000 रुपये प्रति क्विंटल वाढले असते. केंद्र सरकारला याची कल्पना होती, कारण कांद्याचे उत्पादन अचानक वाढलेले नाही. 3 महिने आधीच याचा अंदाज आलेला होता. मध्य प्रदेशात कांद्याचे उत्पादन वाढत होते. धन्यवाद. लाईक धन्यवाद. सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.